नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, आयुर्वेदशास्त्र हे आपल्या जीवनातल्या प्रत्येक सवयीला, आपल्या जीवनातल्या प्रत्येक भागाला स्पर्श करणारं शास्त्र आहे. याचा आपल्याला पदोपदी मार्गदर्शन करणारं हे शास्त्र आहे. मग आता इथे अनेक छोट्या छोट्या अशा सवयी असतात आपल्या की ज्याचे आरोग्याचा पाया बनत असतो. आता आज अशाच एका छोट्या विषयावरती मला खरं तर बोलायचं ते म्हणजे जेवताना स्वीट डिश कधी खावी, म्हणजे जेवताना मधुर रसाचे पदार्थ किंवा स्वीट डिश ही कधी खाल्ली पाहिजे. जनरली काय दिसतं की जनरली अनेकांचा कल असं असतो की जी स्वीट डिश आहे ती जेवताना शेवटी ठेवली जाते. मग हे योग्य आहे का? आता बघा, जेवताना स्वीट डिश अशा प्रकारे शेवटी ठेवणं हा खरं तर एक मानवी मनाचा एक स्वभाव आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण जो पदार्थ आपल्याला आवडतोय तो आपण त्याचा उपभोग नंतर घेऊ असा एक प्रत्येकाचा स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला अनुसरूनच आधी सगळं जेवण केलं जातं आणि जे काही स्वीट डिश आपल्या ताटामध्ये असेल ती शेवटी खाल्ली जाते. आयुर्वेदाने जेवताना कोणत्या रसाच्या पदार्थांना अग्रक्रम दिला पाहिजे, कोणते रसाचे पदार्थ मध्ये खाल्ले पाहिजेत आणि कोणत्या रसाचे पदार्थ शेवटी खाल्ले पाहिजेत याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. याच्यामध्ये आता तसं म्हटलं तर आपल्या आहारामध्ये प्रामुख्याने मधुर रसाचेच पदार्थ असतात. तुम्ही म्हणाले असं कसं, आम्ही तर फार कमी गोड खातो. तर बघा, आपल्या ताटातली जी चपाती किंवा भाकरी आहे किंवा जे भात आहे हे सगळे गोड म्हणजे मधुर रसामध्येच येतात. ते प्रत्यक्षात जरी आपण साखर टाकून बनवत नसलो तरी त्यांचा जर रस बघितला तर तो मधुर रसच असतो. पण इथे आपण बोलतोय की स्वीट डिश म्हणजे ताटामध्ये समजा गुलाबजाम असतील, जिलेबी असेल, बासुंदी असेल, तर मग त्याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा, मग ती शेवटी खायची की सुरुवातीला खायची? तर बघा, आयुर्वेदशास्त्र असं सांगते की पचनाच्या दृष्टीने जर विचार केला, कारण आहार आपण घेतोय तर खरं, पण इथे त्याचं पचन होणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. मग आता पचनाच्या दृष्टीने जर विचार केला तर आहार घेताना सुरुवातीला आपला अग्नी तीव्र असतो, आपल्याला भूक लागलेली असते. मग अशा वेळी जे पदार्थ पचायला जड असतील ते आधी खावेत असं सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मधुर रस हा पचायला जड असतो आणि म्हणूनच मधुर रसाचे पदार्थ हे जेवताना आधी खाल्ले पाहिजेत असं शास्त्र सांगतं. मग आता इथे आपण नेहमीच्या जेवणामध्ये स्वीट डिश कधी खाल्ली पाहिजे, तर याचं उत्तर आहे की खरं तर स्वीट डिश ही जेवताना आधी खाल्ली पाहिजे. याचं कारण असं आहे की त्याने कारण तो पदार्थसुद्धा गुरु असणार आहे. समजा अगदी गुलाबजाम घेतले, बासुंदी घेतली, श्रीखंड असेल, हे सगळे पदार्थ गुरु असणार आहे, जिलेबी असेल, हे गुरु पदार्थ जर तुम्हाला असं वाटत असेल की व्यवस्थित पचावेत तर ते आधी खाल्ले पाहिजेत. मग जेवणाच्या मध्ये आयुर्वेद असं सांगतं की आम्लरस, कटुरस अशा प्रकारचे पदार्थ घेतले पाहिजेत आणि जेवणाच्या शेवटी तुरट रस वगैरे हे जे पदार्थ आहेत ते घेतले पाहिजेत. मग बघा, आपण जेवणाच्या शेवटी समजा ताक पिणं असेल किंवा जेवण झाल्यानंतर पान खाणं असेल, हा तुरट रस आपण शेवटी ठेवलेला आहे. तो काय ठेवलेला आहे की जेवणानंतर जो काही कफ तयार होणार आहे शरीरामध्ये नॅचरली, त्या कफाचं शमन करण्यासाठी किंवा तो कफ घशात आल्यानंतर तो तिथून निघून जावा यासाठी पान खाणं किंवा ताक पिणं वगैरे यांची योजना असते. कारण ते तुरट रस असतो किंवा तिक्त म्हणजे थोडासा कडू रस असतो. तर अशा पद्धतीने जेवणाच्या रसांची जी काही आहे ती योजना असते. आता इथे कोणी असंही म्हणेल की एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टींचं खरंच पालन करणं गरजेचं आहे का? तर मी मागाशी सांगितलं की छोट्या छोट्या सवयींनी, ही एक छोटी सवय, परंतु छोट्या छोट्या सवयींनीच आरोग्याचा पाया रचला जातो. आणि म्हणूनच आणि मुळात शास्त्र काय असतं हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अन्यथा स्वीट डिश कधीही खाल्ली तर तसा काय फरक पडतो? खरं म्हटलं तर विशेष फरक पडत नाही. परंतु जर शास्त्र काय सांगतं त्या पद्धतीने जर आपण प्रयत्न करून बघितले आणि थोड्या थोड्या सवयी, चांगल्या सवयी लावून घेतल्या तर निश्चितपणे आरोग्यावर, दीर्घकालीन आरोग्यावर त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होणार आहे. मग आता स्वीट डिश आधीच खाल्ली पाहिजे, नंतर नाही खाल्लेली चालणार का? तर बघा, जर तुम्हाला पित्ताचा खूप जास्त त्रास असेल आणि जेवण झाल्यानंतर तुमच्या घशाची जळजळ होत असेल, विदाह होत असेल, तर मात्र तुम्ही स्वीट डिशमधला थोडा पदार्थ हा जेवणाच्या शेवटी सुद्धा राखून ठेवायला हरकत नाही. याने जेवणानंतर तुम्हाला जे काही पित्त वगैरे होतं ते पित्त शमन करण्यासाठी त्या मधुर रसाची तिथं काम होणार आहे. त्यामुळे स्वीट डिश कधी खाल्ली पाहिजे याचं उत्तर शास्त्र असं सांगते की मधुर रसाचे पदार्थ हे जेवणाच्या सुरुवातीला खाल्ले पाहिजेत आणि शेवटी तुरट रसाचे पदार्थ ठेवले पाहिजेत. परंतु जर तुमच्या शरीरामध्ये जेवणानंतर विदाह वगैरे होत असेल तर थोड्या प्रमाणात मधुर रसाचा पदार्थसुद्धा तुम्ही शेवटी खाऊ शकता. असो, तर अतिशय छोट्या विषयावर आज तुमच्याशी संवाद साधायचा होता. हा विषय, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. याबद्दल तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारा. बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा आणि चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका. कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.